या कचोऱ्या बघा छान मस्त टवून फुललेल्या आहे। बऱ्याच जणांच्या कचोऱ्या अशा फुलत नाही ना, तर मग हे असं तेल आहे ना ह्या कचोरीवर असं उडवत राहा, म्हणजे कचोरी ना चांगली फुलते बघा। ही कचोऱ्या या मीडियम गॅसवरच तळलेल्या आहे, अजिबात मोठा गॅस केलेला नाही। असं तेल वरनं सोडलं ना तर कचोरी छान मस्त टम फुलते। या बघा या ओल्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या किती छान मस्त टम फुललेल्या आहे बघा। सध्या मी जर्मनीला आलेली आहे माझ्या मुलाकडे, तर मी येताना ओल्या तुरीचे दाणे घेऊन आलेली होती आणि तिथं बनवलेले आहे। इथं आल्यावर मस्त एकूण एक कचोरी टम फुललेली आहे आणि दुसरा पण तळायसाठी तयार झालेला आहे बघा कचोरी। याचा संपूर्ण व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे, पूर्ण रेसिपी डिटेलमध्ये, तुम्ही जरूर पहा। खूप छान लागतात या ओल्या तुरीच्या दाण्याच्या कचोऱ्या। मी विदर्भातली असल्यामुळे लहानपणापासून या कचोऱ्या मी खाल्लेल्या आहे। मुलाला माझ्या खूप भयंकर आवडतात ह्या कचोऱ्या। एकूण एक कचोऱ्या किती छान मस्त फुललेल्या आहे। कचोऱ्या ना खूप मस्त झालेल्या आहे। एक कचोरी ना फोडून पण दाखवते तुम्हाला। मसाला बघा किती छान मस्त भरलेला आहे। टेस्टला पण खूप भारी झालेली आहे कचोरी। याचा पूर्ण डिटेल व्हिडिओ ना आपल्या चॅनलवर मी आधीच अपलोड केलेला आहे। या कचोरीला ना तुम्ही चाट म्हणून पण खाऊ शकता। तुम्ही कचोरीला ना असं गोल पाडा, असं त्याच्यामध्ये ना भरपूर दही घाला, थोडी हिरवी चटणी, ही चिंच खजूरची चटणी आहे।